आणि फणा काढायचा असतो तेव्हा सरपटतात. ऐरणीची भूमिका असते तेव्हा हातोडा व्हायला जातात आणि हातोड्याची भूमिका घ्यायची असते तेव्हा ऐरण होतात. या वेळा चुकल्या की राजकारण चुकलं, समाजाचं हित नाही साधता येत. राजांना हे पक्क माहिती होतं, पक्क. ऐरण कधी आणि हातोडा कधी, हा समतोल ज्या राजकीय नेत्याला साधता आला त्याला छत्रपती शिवाजी महाराज हे साधलं होतं. तू कर, तुला काय करायचं ते, मी आता सही वसूल करू. पण हे शत्रूसाठी, आपल्या माणसांसाठी नाही. लक्षात म्हणजे राजांच्या बुद्धिमत्तेला शत्रू घाबरायचा, आपली माणसं नाही. कारण राजांचं धोरण होतं, मी शत्रूशी शत्रूप्रमाणेच वागलो. मित्राला दगा दिल्याचं एक तरी उदाहरण दाखवा, संपूर्ण शिवचरित्रात तुम्हाला सापडणार नाही. शत्रूला दगा दिल्याची उदाहरण तर अनेक सापडतील, पण मित्राला दगा दिला असं एकही उदाहरण सापडणार नाही. हे छत्रपती शिवाजी महाराज घराचे नाही हल्ले, जागचे नाही हल्ले. आता त्यांना पुढे भावनेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुलावडीला त्यांना काय करावं? बजाची नाईक निंबाळकर, सईबाईंचे भाऊ, बायकोचा भाऊ या पदात किती ताकद असते हे खानालाही कळलं असावं. खानानं त्याच्याच सैन्यात या, त्याच्याच सैन्यात या बजाजी नाईक निंबाळकरांना अटक केली आहे आणि हत्तीच्या पायाखाली देणार आहे अशी अफवा सोडून दिलेली आहे. राजांनी काय करावं? राजांनी नाईकची पांढरेंकडे शब्द टाकला आणि पैठणची देशमुखी गहाण टाकावी लागली. 60,000 फोन देऊन बजाजी नाईक निंबाळकरांची सुटका केली. कोणी? नाईकजी पांढरे. आता थांबा, हे नाईकजी पांढरे कोण आहेत? अफजल खानाचे सरदार. गंमत बघा कशी आहे. मला प्रश्न असा पडतो, हे नाईकजी पांढरे कुणाचे सरदार? अफजल खानाचे. ऐकतात कोणाचं? शिवाजी राजाचं. आपला माणूस विरोधी पार्टी ठेवणं हे राजकारण आत्ताच्या राजकीय नेत्यांनी सुद्धा राजांपासूनच शिकले की काय माहित नाही, पण सुरुवात तिथनं दिसते. नाही तर नाईकची पांढऱ्यांनी काय ऐकावं?